निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पहिल्यांदा एवढी शांतता पाहिली। निकालानंतर राज्यात सन्नाटा होता। पहिल्यांदाच असा सन्नाटा पाहिला। संघातील काही लोक भेटली तीही म्हणाली, इतका सन्नाटा क्यों है असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। 4 ते 5 जागा येतील असंही वाटत नसताना अजित पवारांच्या 42 जागा आल्याच कशा? 13 खासदार असणाऱ्या काँग्रेसचे केवळ 15 खासदार आले। मात्र लोकसभेला एकच खासदार असलेल्या अजित पवारांच्या 42 जागा कशा निवडून येतात असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। शरद पवारांचे 8 खासदार तरी त्यांचे केवळ 10 आमदार निवडून आले। शरद पवारांच्या फक्त 10 जागा येणं ही न समजणारी गोष्ट आहे असं राज ठाकरे म्हणाले। विधानसभेला राज्यात निवडून आलेल्यांना स्वतःवर विश्वास बसत नाहीये। सत्तेत बसलेल्यांना शॉक बसलाय। 7 वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात 10,000 मतांनी पराभूत होतात, हे कसं शक्य आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला। लोकांनी आपल्याला मतदान केलं, आपल्यापर्यंत आलं नाही असं होत असेल तर निवडणुका न लढलेल्या बऱ्या असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। लोकांनी केलेलं मतदान मध्येच कुठेतरी गायब झालं असा दावा राज ठाकरेंनी केला। 1400 लोकांच्या गावातून फक्त राजू पाटलांनाच मतदान होतंय, पण यावेळी एकही मतदान झालं नाही। राजू पाटलांच्याच गावात त्यांना एकही मत न पडणं कसं शक्य आहे असा सवाल राज ठाकरेंनी केला। 70,000 कोटींचा घोटाळा केलेल्यांना आत टाकू असं नरेंद्र मोदी म्हणाले होते। आम्हाला माहित नव्हतं मोदी त्यांना मंत्रिमंडळात टाकतील असा टोला राज ठाकरेंनी लगावला। फडणवीसांनी आरोप केलेले सगळे आज मंत्रिमंडळात आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली। कुणीही भेटायला येऊ द्या, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम लाचार ठेवणार नाही असं आश्वासन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलं। स्वार्थासाठी सगळ्या नेत्यांनी भूमिका बदलल्या। मी स्वार्थासाठी कधी भूमिका बदलली ते सांगा असा सवाल राज ठाकरेंनी केला। वाजपेयी पवारांनीही भूमिका बदलली असा आरोप राज ठाकरेंनी केला। बीडच्या डीपीडीसी बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडें शेजारी बसणं टाळलं। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बैठकीत शेजारी बसल्याचं बघायला मिळालं। माझी कामाची पद्धत वेगळी, वेडवाकडं काम सहन करणार नाही, जिल्ह्यात दर्जेदार कामं झालीच पाहिजेत असा थेट इशारा अजित पवारांनी दिला। विकासाची कामं करताना कुणी खंडणी मागता कामा नये, जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे असं अजित पवारांनी सांगितलं। बीड जिल्हा सध्या सातत्याने चर्चेत आहे। जिथे तथ्य तिथे संबंधितांवर कारवाई करणार, तथ्य नसेल तर कारवाई करणार नाही अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली। आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, स्वतःची प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा, चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना सोबत ठेवू नका असं मार्गदर्शन करत अजित पवारांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला। काम करताना मी जातपात पाहत नाही, चुकीची कामं झाल्यास मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही, चुकीचं वागल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, कारवाई केली जाईल असा सज्जड दम अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला। ज्यांनी गुन्हा केलाय आधी त्यांच्यावर मकोका लावा, राजीनामा घेऊ असं नुसतं बोलून चालणार नाही, राजीनामा घेऊन कृती करून दाखवा आणि बीड जिल्ह्याशी प्रामाणिक रहा असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला। चुकीची माणसं आपल्या आजूबाजूला ठेवू नका, मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका, कुणी कितीही जवळचा असला तरी चुकीचं खपवून घेऊ नका असा कानमंत्र अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला। बीड जिल्ह्यात बदल झालाच पाहिजे, चुकीचे पायंडे बंद झाले तरच जिल्ह्याचा विकास होईल। आपण इथं काम करण्याकरता आलोय, विटी दांडू पतंग खेळण्याकरता नाही अशा शब्दात अजित पवारांनी खडे बोल सुनावले। हल्ली हौशे नवशे येऊन मला फार भेटायला लागलेत, रंग बदलणारे सड्डे सगळीकडेच असतात, इथेही आहेत, असं चालणार नाही असा इशारा अजितदादांनी नेत्यांना दिला। रील्स वगैरे खपवून घेणार नाही, रिव्हॉल्वर कमरेला लावून फिराल तर लायसन्स रद्द करण्याचे आदेश देईन, चुकीचं वागल्यास कलम लावली जातील असा सज्जड दम अजित पवारांनी दिला। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडलेली आहे।
धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांनीच भूमिका अधिकृत असणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। मुंडे मंत्रिमंडळातले मंत्री, त्यांना भेटणं ही काही चोरी नाही असं फडणवीस म्हणाले। बीड जिल्ह्याची बदनामी करू नका असं म्हणत अजित पवारांनी जिल्हा नियोजन बैठकीत लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना सुनावलं। या बैठकीत भाजप आमदार सुरेश धस, प्रकाश सोळुंखे, संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणेही उपस्थित होते। अजित पवारांच्या पीएला पुराव्यांचा पेनड्राईव्ह दिलाय। मी पेनड्राईव्ह दिल्यानंतर 500 जण कोमात गेले तसा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। डीपीडीसी बैठकीत मुद्द्याचं भांडण झालं। अजित पवारांनी बोगस बिलांबाबत लेखी पत्र मागितलं। 73 कोटींची बोगस बिलं उचलल्याचं मी पत्र तयार केलंय। लेखी पत्र देऊन अजितदादांकडे तक्रार करणारे असं धस म्हणाले। परळीतले काही पोलीस चुकीचं वागले, त्यांनी राजीनामा द्यावा। पोलिसांनी राजीनामा देऊन टोळ्या सुरू कराव्यात असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं। डीपीडीसीच्या बैठकीत बीडमधील दहशतीच्या विषयावरून बाचाबाची झाली। बीडची बदनामी करू नका असे मुद्दे बैठकीत आले। मात्र बीड जिल्ह्यात अनेक कामांना चुकीच्या पद्धतीने मान्यता दिली जाते। आम्ही केवळ जिल्ह्यातील सत्य परिस्थिती मांडतोय असं बजरंग सोनवणे म्हणाले। अजित पवारांनी सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना दणका दिलाय। जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेचा पत्ता कट झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित आणि भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बीड महानगरपालिकेचा विस्कळीतपणा झालेला पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, यासाठी महावितरणचं थकीत असलेलं 38 कोटींचं बिल जिल्हा नियोजनमधून देण्यात यावं अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांकडे केली आहे। जुना काळ गेला, जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायचे दिवस गेले असं अजब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। रायगडमधील संवाद मेळाव्यात दानवेंनी शिवसैनिकांना हा अजब सल्ला दिला। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या कुटुंबानं पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। अविनाश धोडीला चौकीतून पळवण्यात आल्या पोलिसांचा हात आहे असा आरोप त्यांनी केलाय। अविनाश पोलिसांना लाखोंचा हप्ता देत असल्याचा आरोप कुटुंबानं केलाय। चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नात भेट झाली। त्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं होतं। यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। लग्नात भेट झाल्यानं युती होईल किंवा एकत्र पक्ष येतील असा काही समज हा भाबडा विचार आहे। लग्नात भेटून पक्ष जवळ येत नाहीत तर लग्नात भेटणं हे स्वाभाविक आहे। मी असतो तर मीही भेटलोच असतो असं फडणवीस म्हणाले। बीडच्या परळी मतदारसंघातील कोट्यवधींच्या बोगस कामांचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये सर्व शासकीय विभाग प्रमुखांची पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। बैठकीत अजित पवारांनी विकास कामांबाबत अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या। सुप्रिया सुळेंनी कृषी विभागात घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। पीक विमा योजनेतही घोटाळा झालाय हे समोर आल्यानंतरही अद्याप कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला। तर पीक विमा आणि हार्वेस्ट घोटाळ्याबाबत चर्चा करण्यात यावी अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली। अटक केलेल्या आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यात केलेला मदतीचा खुलासा पोलीस अधीक्षकांनी केला। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अजितदादा बीडची बारामती करा अशी घोषणाबाजी सामाजिक कार्यकर्ते करत होते। एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गटाने राजगुरुनगरमध्ये आंदोलन केलं। यावेळी आंदोलनामुळे खोळंबलेल्या प्रवाशांनीच आंदोलकांना खडेबोल सुनावले। दरम्यान आंदोलनाला विरोध नाही पण आमची पर्यायी सोय करा अशी भूमिका प्रवाशांनी मांडली। उल्हासनगरच्या कॅम्प 5 या परिसरातील जीन्स पॅकिंगच्या कारखान्याला भीषण आग लागली। यातील मुद्देमाल जळाल्यानं लाखोंचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उल्हासनगरच्या शहाट रेल्वे स्टेशन जवळच्या रस्त्याचं 80 फूट रुंदीकरण करावं अशी मागणी मनसेनं केली आहे। याशिवाय शहाट रेल्वे स्टेशन भागातील बाधित घरं आणि दुकानांना मोबदला देण्याचीही मागणी मनसेनं केली आहे। वातावरणातील सततच्या बदलाचा फटका वांगी उत्पादनावर झालाय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये वांग्याची आवक कमी जास्त होते आहे, त्यामुळे दरही बदललेत। सध्या वांग 10 ते 12 रुपये किलोवर असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंतेत आहेत। हिंगोली शहरात महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्श कुष्ठरोग निर्मूलन अभियानाअंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली। आरोग्य विभागाच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली। या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका सहभागी होते।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या DPDCच्या मीटिंगपूर्वी अंबादास दानवेंचा पारा चढला होता। त्यांच्या OSDला जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासून थांबवल्यानं दानवे भडकले होते। बैठकीत दंगल होणार की तलवारबाजी होणार आहे म्हणून लोकांना सोडत नाही का असा सवालही त्यांनी विचारला। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक त्या सगळ्या सोयीसुविधा यंत्रसामुग्री देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडीतील महिला मंडळातर्फे वशिष्ठी पूजन करण्यात आलं। यावेळी अनेक महिलांनी या पूजेत सहभाग घेतला। वशिष्ठी नदीची ओटी भरली। वशिष्ठी नदीच्या उपकारांची जाणीव ठेवत नदीची पूजा करण्यात आली। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर जळगावातील तलाठी कार्यालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून निधी अभावी काम बंद होतं, मात्र न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच कामाला सुरुवात झालेली आहे। पुणे पालिकेच्या रस्ता दुरुस्तीसाठी पालिकेने हाती घेतलेल्या मिशन 15 अंतर्गत शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामं जवळपास 90% पूर्ण झाली आहेत। या प्रमुख 15 रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खोदकामं करता येणार नाहीत असे निर्देश पुणे पालिकेने दिले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरणात मोठी अपडेट आहे। केसगळती थांबल्यानंतर आता ग्रामस्थांना डोळ्यांचा त्रास सुरू झाला आहे। अनेकांची दृष्टी कमी झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे। प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणाऱ्या वनमजुराला न्याय मिळावा यासाठी सटाणा बागलाणमधील नागरिकांसह सगळ्या राजकीय पक्ष आणि संघटना एकवटल्या। पोलीस स्थानकासमोर मोर्चा काढून वनपालावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये असणाऱ्या कवठे गावात जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी हळद पीक लागवड उत्पादनातील वाढीबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आलं। या कार्यक्रमात खासदार नितीन पाटील यांचीही उपस्थिती होती। मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या कामाला 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। मॉडेल पुतळ्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाईला नागरिकांनी विरोध केला आहे। चिखली कुदळवाडी परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। हिंगोलीच्या वसमत इथल्या पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांना एका सामाजिक कार्यकर्त्यानं मारहाण केली। या घटनेचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामावरील कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय। चिखली कुदळवाडी परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले। त्यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। अहिल्यानगरमधील नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी 6 सहसंचालकांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला। बँकेत झालेल्या 291 कोटींच्या घोटाळ्यामधील काही आणखी गंभीर बाबींवर तपास होण्याची शक्यता आहे। राज्यात ठाणे, लातूर, उदगीर या जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळून आल्यानंतर धुळे जिल्ह्यातही पशुसंवर्धन विभाग सतर्क झालाय। बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागानं तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। 27 रॅपिड रिस्पॉन्स टीम्स कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत। दक्षिण रायगडच्या गोरेगावमधील रोहन साळवी या तरुणानं पिकवलेली कलिंगडं आता परदेशात निघाली आहेत। या तरुणानं सुप्रीत, गोल्डन, अगस्ता, सिम्बा अशा 8 प्रकारच्या कलिंगडाची लागवड केली आहे। यात सुप्रीत जातीच्या कलिंगडाला दुबईत मोठी मागणी आहे। हिंगोलीच्या सरकळी वरुड ते पुसेगावला जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत। काही ठिकाणी रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे, त्यामुळे नाहक त्रास होत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जळगावातील जिल्हा कारागृहाच्या मागील परिसरामध्ये पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली। या कारवाईत एका 80 वर्षाच्या दाम्पत्याला राहत्या घरातून बाहेर काढत घरावर बुलडोझर फिरवण्यात आला। वृद्ध दाम्पत्य बेघर झालेलं आहे। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील तीर्थक्षेत्र घोराडा इथं संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं दीपोत्सव आयोजित करण्यात आला। यावेळी भाविकांनी केजाजी महाराजांच्या नावाची आरास साकारली। सोलापुरात प्लास्टिक बंदी मोहीम तीव्र करण्याचा सोलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी निर्धार केलाय, तर शहरातील मावा, गुटखा आणि तंबाखू विक्रेतेही पालिकेच्या रडारवर आहेत। भडगाव तालुक्यातील जुवार्डी इथल्या एका महिलेवर शेतात गेल्यानंतर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली। इतर महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली, त्यामुळे थोडक्यात महिलेचा जीव वाचलाय। मात्र या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे। चंद्रपुरातील ओबीसी मुलांच्या वसतिगृहात सध्या 40 विद्यार्थी आहेत। वसतिगृहाच्या स्थापनेपासून 5 महिने लोटूनही मुलांना
डीहीटी रक्कम मिळालेली नाही। प्रत्येक विद्यार्थ्याची 25,000 रुपये रक्कम शासनाकडे आहे। ही रक्कम तात्काळ न मिळाल्यास 5 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। अमरावती शहरात प्रमुख भागात महिला आणि पुरुषांकरता सामूहिक शौचालये उभारण्यात आलेली आहेत। त्यासाठी तब्बल 1.5 कोटींचा खर्च करण्यात आला। मात्र पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ही शौचालये नागरिकांच्या अद्याप सेवेत नाहीत, त्यामुळे नागरिकांनी संताप नोंदवला आहे।